राजारामपुरी पोलीस स्टेशन मध्ये संगीता अजित सरदेसाई यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 423/2026 हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये हुंडाबळी नुसार हा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे। याच्यामधील जी मयत महिला आहे अस्मिता काटकर हिचे सासरचे व्यक्ती तिला वारंवार पैशाची मागणी करत होते आणि तिला मुलगी झाली म्हणून तिचा छळ करत होते। मानसिक आणि आर्थिक छळ तिचा झालेला आहे आणि या छळामुळे तिनं तिच्या सासरच्या राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये आरोपी 4 आहेत एकूण, त्यापैकी 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि याचा योग्य तो तपास आम्ही करत आहोत। मयत अस्मिता प्रतीकसिंह काटकर हिचे पती प्रतीकसिंह वीरेंद्रसिंह काटकर, हिचे सासू सौ मनीषा वीरेंद्रसिंह काटकर, सासरा वीरेंद्रसिंह काटकर हे या गुन्ह्यामध्ये आरोपी असून हे आमच्या ताब्यात आहेत आणि मयताची ननंद ऋतुजा काटकर यांना आणखी ताब्यात घ्यायचं बाकी आहे। मयत मुलीनी हे तिच्या सासरच्या घरी सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळ्याला फास घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे PM मध्ये देखील गळफास बाबत रिपोर्ट आलेला आहे। नाही, आत्महत्या आहे। कशा पद्धतीने तुझा छळ केला जातो या संदर्भात काही प्राथमिक माहिती तुझ्या कुटुंबियांकडून काय मागेच्या लोकांकडून घेतली गेली आणि काय आम्ही माहिती घेतलेली आहे। वारंवार तिच्याकडून पैशाची मागणी केली जायची वेगवेगळ्या कारणासाठी आणि काही पैसे दिले गेलेले आहेत, परंतु आणखी ती मागणी होत होती। त्याचबरोबर तिला मुलगी झालेली आहे आणि त्यांना मुलगा हवा होता, यासाठी देखील तिचा मानसिक छळ हा होत होता। आतापर्यंत त्यांनी साधारण 5 लाखापर्यंत रक्कम त्यांना दिलेली आहे, मुलीच्या माहेरकडच्यांनी मुलीच्या सासरकडच्यांनी। आणखी आता मुलाच्या जे बाळ जन्मलेलं आहे त्याच्या बारशाचा आणि काही कार्यक्रमांचा खर्च म्हणून ते आणखी पैसे मागवत होते। असं काय आणखी तपासात निष्पन्न होणार आहेत त्या गोष्टी। त्यांच्याकडे आता आपण तपास करणार, तो तपासाचा भाग आहे। नाही, अद्याप काय उघड झालेलं नाही। API अनिता पवार मॅडम या गुन्ह्याचा तपास करत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।